गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? ऑसिलेशनच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जी ऑफ द पार्टिकल काढलेली होती. ह्या एनर्जीमध्ये आपण सुरुवातीला कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर पोटॅन्शियल एनर्जी आणि त्यानंतर आपण टोटल एनर्जी फाइंड आउट केलेली आहे. सो लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओ. कायनेटिक एनर्जी आपण काढलेली आहे. सो कायनेटिक एनर्जी ई के इज इक्वल्स टू हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ई के इज इक्वल्स टू हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर आपण पोटॅन्शियल एनर्जी देखील काढलेली आहे बघा. ई पी इज इक्वल्स टू हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. दिस इज पोटॅन्शियल एनर्जी हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. त्याचप्रमाणे आपण टोटल एनर्जी देखील फाइंड आउट केलेली आहे. नाउ टोटल एनर्जी मीन्स द ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटॅन्शियल एनर्जी. सो ह्या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल एनर्जी मिळेल हाफ के इंटू ए स्क्वेअर. हाफ k into a square. So this is total energy. Now in this video we have to learn some special cases. आपल्याला काही स्पेशल केसेस बघायचे आहेत. So let us start for these special cases. Okay, first case. At the mean position, when the particle at the mean position, particle ज्यावेळेस mean position ला असेल, let us consider particle is performing simple harmonic motions. M is the path, O is the mean position. Now particle is at the mean position. Particle हा mean position ला आहे. So x is equals to असेल 0. x is equals to असेल 0. Now when x is equals to 0 असेल त्यावेळेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहे पोटॅन्शियल एनर्जी. सो EP is equals to हाफ k into x स्क्वेअर आहे. बट x is equals to आहे 0. सो EP is equals to होईल हाफ k into 0 becomes I will 0. So potential energy at the mean position is 0. Potential energy ही mean position ला 0 असेल. Then what about the kinetic energy? Kinetic energy चा फॉर्म्युला आहे बघा, हाफ k into a square minus x square. So half k in the bracket a square minus x square. Half k in the bracket a square minus x square. Now at the mean position x is equals to 0. So put this value of x in this equation. So we will get ek is equals to half k a square minus 0 square, that becomes 0. So we directly get half k into a square. So it is half k into a square. So this is the value of kinetic energy at the mean position. Now see potential energy 0 आहे, kinetic energy half k into a square आहे. That means this potential energy is minimum. Okay, and this kinetic energy is maximum. So this is the value of mean potential energy at the mean position, and this is the maximum value of kinetic energy at the mean position. So from this we can conclude that when the particle is at the mean position, ज्यावेळेस particle हा mean position ला असतो त्यावेळेस particle ची potential energy
प्युअरली कायनेटिक एनर्जी असते. सो दिस इज द फर्स्ट स्पेशल केस. नाउ सेकंड केस आपल्याला बघायचं आहे. व्हेन द पार्टिकल इज ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. When the particle is at the extreme position. काय होईल सांगा बघू. ज्यावेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, दॅट मीन्स पार्टिकल इथं असेल, हा पार्टिकल इथं असेल. सो त्याचं डिस्प्लेसमेंट हे आहे x. नाउ when a particle is at the extreme position, this x it can be plus a or it can be minus a. एक्स्ट्रीम पोझिशन आहे. सो पार्टिकल ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला असू शकतो किंवा पार्टिकल ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला असू शकतो. सो त्याचं डिस्प्लेसमेंट असेल प्लस ए और इट कॅन बी मायनस ए. सो एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए. त्यामुळे आपण एक्स घेतलेला आहे प्लस मायनस ए. सो वेन पार्टिकल ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन x is equals to plus minus a. त्यावेळेस x ची व्हॅल्यू असेल प्लस मायनस a. Now from this value let us find out the kinetic energy and the potential energy. जसं आपण मीन पोझिशनसाठी केलेलं होतं अगदी तशाच पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. सो पोटेन्शियल एनर्जी is equals to फॉर्म्युला बघा आहे EP equals to half k into x square. So half k into x square. So इथे होईल half k into a square. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी EP आपल्याला किती मिळाली आहे half k into a square. ओके. नाउ आपल्याला फाइंड आउट करायची आहे कायनेटिक एनर्जी. सो EK is equals to कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा हाफ k into a square minus x square. सो हाफ k into a square minus x square. ओके. नाउ x is equals to आहे प्लस मायनस a. सो x च्या ऐवजी आपण a ची व्हॅल्यू पुट करणार आहोत. नाउ प्लस a चा स्क्वेअर हा a स्क्वेअर असतो, मायनस a चा स्क्वेअर देखील a स्क्वेअर आहे. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग x स्क्वेअर I will write a square because x is equals to a. Now a square minus a square becomes 0. Okay, a square minus a square becomes 0. So half k
एक्सची ही व्हॅल्यू आपण पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेली आहे. सो हाफ के इंटू एक्स स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 इंटू हाफ के बिकम्स 0. सो पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळालेली आहे 0. नाउ कायनेटिक एनर्जी हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू 0 असल्यामुळे कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळालेली आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर. So this is the maximum kinetic energy and this is the minimum potential energy. So from this we can conclude that when the particle is at the mean position it is having purely kinetic energy. ज्यावेळेस पार्टिकल हा मीन पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची एनर्जी ही प्युअरली कायनेटिक एनर्जी असते. नाउ सेकंड केस आहे when the particle is at the extreme position. when particle extreme पोझिशनला असेल त्यावेळेस x इज इक्वल्स टू असेल प्लस मायनस a. सो ही व्हॅल्यू आपण पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेली आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ के इंटू एक्स स्क्वेअर, एक्सच्या ऐवजी आपण a घेणार आहोत. सो आपल्याला आन्सर मिळेल हाफ के इंटू ए स्क्वेअर. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. त्याचप्रमाणे आपण कायनेटिक एनर्जी देखील काढलेली आहे हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, परंतु एक्स इज इक्वल्स टू ए असल्यामुळे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो इट बिकम्स 0 इंटू हाफ के बिकम्स 0. सो आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे 0. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट व्हेन द पार्टिकल is at the extreme position the particle is having purely potential energy. ओके, सो ह्या दोन केसेस आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड केस बघायची आहे. ओके, थर्ड केस बघा. Now let us consider that kinetic energy is equals to potential energy. Let us consider that kinetic energy is equals to potential energy. Now we know that kinetic energy is equals to half k into a square minus x square is equals to potential energy ची व्हॅल्यू आहे half k into x square. Okay, now half get cancelled with this half, k is also get cancelled with this k. So आपल्याला मिळेल a square minus x square is equals to x square. Okay, x त्या बाजूला जाईल. So a square is equals to x square plus x square. So आपल्याला मिळेल a square is equals to 2x square. Okay, now x is equals to काय होईल मग x square is equals to 1 by 2 a square. Okay, so take this square root on both side. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. So x is equals to under root 2 into a plus minus. So x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे प्लस मायनस a बाय अंडर रूट 2. x is equals to plus minus a by under root 2. So x is equals to plus minus a upon under root 2. That means ज्या वेळेस डिस्प्लेसमेंट हे प्लस मायनस a upon under root 2 असेल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू दी पोटेन्शियल एनर्जी. त्यावेळेस आपली कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल. ओके, सो स्टुडंट्स लेट अस रिवाइज दिस केस. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू घेतलेली आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू घेतलेली आहे. हाफ के गेट कॅन्सल विथ दी हाफ के. बाय सॉल्विंग दिस इक्वेशन वी गेट x इज इक्वल्स टू plus minus a upon under root 2. So from this case we can conclude that when
the displacement is plus minus a upon under root 2, the potential energy is equals to the kinetic energy. So ज्या पॉइंटला x is equals to a upon under root 2 असेल त्या पॉइंट्सला त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी is equals to potential energy असेल. So this is the third case. Now let us go for the fourth case. Now fourth case बघा, x is equals to plus minus a upon 2. Let us consider that x is equals to plus minus a upon 2 असं आपण घेतलेलं आहे. So potential energy काय आहे? potential energy half k into x square आहे, half k into x square आहे. So x ची व्हॅल्यू आपण लिहूया, x ची व्हॅल्यू आहे a upon 2. So potential energy इथं pe म्हटलेलं आहे मी, तुम्ही ep देखील असं म्हणू शकता कारण की टेक्स्ट बुक मध्ये ep दिलेला आहे. So potential energy ep is equals to half k into x ची व्हॅल्यू किती आहे a upon 2 whole square. So हे होईल half k into a square by 4. ओके, सो हा जो 1 upon 4 आहे त्याला आपण बाहेर घेऊया, ही टर्म मर्ज करूया. सो 1 by 4 into half k into a square. लक्षात येते सर्वांच्या काय केलेलं आहे? 1 by 4 ला कॉमन काढलंय, half k into a square. नाउ तुम्हाला माहित आहे टोटल एनर्जी इज इक्वल्स टू आहे half k into a square. सो पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/4 टोटल एनर्जी. नाउ टेक्स्ट बुक मध्ये टोटल एनर्जीला फक्त E वापरलेला आहे. सो यू कॅन राईट E ऑल्सो और टोटल एनर्जी असं देखील लिहू शकता तुम्ही. सो पोटेंशियल एनर्जी आहे 1/4 ऑफ द टोटल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी किती असेल मग? लेट अस कन्सिडर एक साधं एक्झाम्पल घेऊया, त्याचे आपण 4 भाग करूया. पोटेंशियल एनर्जी 1/4 ऑफ द टोटल एनर्जी, ही टोटल एनर्जी आहे. ओके, पोटेंशियल एनर्जी किती आहे? 1/4 ऑफ द टोटल एनर्जी. सो हा 1/4 भाग आहे, दिस इज पोटेंशियल एनर्जी. सो उरलेला हा 3 भाग, उरलेले हे 3 भाग असणार आहे तुमची कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 पोटेंशियल एनर्जी. ep असेल टेक्स्ट बुक मध्ये ep आहे म्हणून. So kinetic energy is equals to 3 potential energy. So students, let us revise this fourth case. X is equals to आपण घेतलेला आहे plus minus a by 2. So ही व्हॅल्यू पोटेंशियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण लिहिलेली आहे. ही व्हॅल्यू पोटेंशियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे लिहून बघा, 1/4 कॉमन काढलेला आहे, half k into a square आपण एका साइडला काढले. Now this half k into a square means total energy. So आपल्याला मिळालेला आहे potential energy is 1/4 of the total energy. potential energy ही total एनर्जीच्या 1/4 एवढी आहे. हे कन्सिडर करण्यासाठी बघा एक सर्कल घेतलेला आहे. Now this circle means total energy. ह्याच्यामधला 1/4 भाग हा potential energy आहे. That means उरलेले 3ही भाग ही total energy आहे. राइट, सो टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हे उरलेले 3ही भाग पोटेंशियल एनर्जीचे आहेत. सो 3 into ep, दॅट इज ep मीन्स पोटेंशियल एनर्जी. सो दिस इज अबाउट दी फोर्थ केस. नाउ स्टुडंट्स, ह्या ज्या 4 आपण वेगवेगळ्या केसेस बघितलेल्या आहेत, केस 1, केस 2, केस 3, केस 4. केस 1 मध्ये आपण बघितलेलं आहे वेन द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन. केस 2 मध्ये बघितलं आपण पार्टिकल इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. केस 3 मध्ये आपण बघितलेलं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेंशियल एनर्जी वेन x इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन अंडर रूट 2. आणि दिस इज फोर्थ कंडिशन, ज्याच्यामध्ये आपण बघितले x इज इक्वल्स टू प्लस मायनस a बाय 2 असेल, त्यावेळेस पोटेंशियल एनर्जी ही 25% आहे. ओके, आणि कायनेटिक एनर्जी ही 75% आहे वेन द पार्टिकल इज a
A/2. त्याचा डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती आहे A/2 डिस्प्लेसमेंट असल्यावर पोटेन्शियल एनर्जी 25% आणि कायनेटिक एनर्जी ही 75% असते. नाउ फ्रॉम दिस वी हॅव टू ड्रॉ अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द एनर्जी. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढायचं आहे टोटल एनर्जीसाठी, कायनेटिक एनर्जीसाठी आणि पोटेन्शियल एनर्जीसाठी. सो लेट अस ड्रॉ दी ग्राफ. Graphical representation. Graphical representation आपण काढणार आहोत. Let us consider x axis वरती आपण amplitude घेऊया, displacement घेऊया. On y axis वरती आपण घेणार आहोत एनर्जी. y axis वरती घेणार आहोत एनर्जी. x axis वरती आपण घेतलेली आहे amplitude. This is energy. Okay, दोन पॉइंट्स आपण इकडे घेणार आहोत. Now this is the maximum displacement, that is amplitude. ह्या बाजूला -a असेल, पलीकडच्या साईडला ती +a असेल. ओके, सो आपण बघितलेलं आहे ग्राफ. पोटेन्शियल एनर्जीच्या आपण व्हॅल्यू देखील काढलेली आहेत. आपल्याला माहित आहे पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन अँड मिनिमम ॲट द मीन पोझिशन. सो पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ हा असा येईल. ओके, पोटेन्शियल एनर्जी, दिस इज पोटेन्शियल एनर्जी, ही एनर्जी आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन अँड मिनिमम ॲट द मेन पोझिशन. हे आपण केसेसमध्ये आता फाइंड आउट केलेलं आहे. ओके, नाउ कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी आपण बघितलेली आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला 0 आहे आणि मेन पोझिशनला ती मॅक्सिमम आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जी बघा, मेन पोझिशनला ती मॅक्सिमम आहे. दिस इज मेन पोझिशन आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र कायनेटिक एनर्जी ही 0 आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी कायनेटिक एनर्जी. ओके, रेड कलरमध्ये मी कायनेटिक एनर्जी काढलेली आहे, तर येलो कलरमध्ये मी पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे. नाउ सी दिस, ॲट दिस पॉइंट कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. सो ॲट दिस पॉइंट बघा, हे जे डिस्प्लेसमेंट हे असेल हे -a/√2 असेल आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते असणार आहे +a/√2. ओके, दिस इज -a/√2, दिस इज +a/√2. नाउ सी, at this point there is a half of the total energy. So ह्या पॉइंटला पार्टिकलची जी एनर्जी असणार आहे ती असणार आहे half of the total energy. So this is what is the graphical representation. 2 मार्कांसाठी असा प्रश्न असतो, graphical representation of the potential energy, kinetic energy and total energy. पुन्हा एकदा मी रिवाइज करते बघा. पोटेन्शियल एनर्जी maximum at the extreme position, minimum at the mean position. Kinetic energy minimum at the extreme position, maximum at the mean position. When the displacement is -a/√2 or +a/√2, that time kinetic energy is equals to potential energy, which is equals to half of the
graphical representation. Now, in the next lecture, we will study about the simple method. Thank you, students.